कोंढावळ येथील सरपंचाने चक्क जातीच्या दाखल्यावर आडनाव बदललं. सरपंच पद रद्द करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. जिल्हाधिकारी यांचे तहसीलदारांना चौकशीचे आदेश. ग्रामपंचायत कोंढावळ येथील सरपंच गोपाल भगवान भेल यांचे सरपंच पद रद्द करून जातीचा दाखला रद्द करा व त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करा अशा मागणीचा तक्रार अर्ज कोंढावळ येथील रहिवासी शेनू रामा भेल यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी केला होता. त्या तक्रार अर्जाची दखल घेत जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी तहसीलदार शहादा यांना दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजीच्या आदेशान्वये प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे खोट्या जात प्रमाणपत्र धारकांना मोठा धक्का बसलाय. तक्रारीत असं नमूद करण्यात आलंय की ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये गोपाल भगवान भेल यांनी सरपंच पदाकरता नामनिर्देशन फॉर्ममध्ये आपल्या नावासमोर कोळी आडनाव न लावता भेल आडनाव लावलंय. जातीच्या दाखल्यावर आडनाव बदल करून शासनाची फसवणूक करत लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले. सरपंच गोपाल भगवान कोळी हे आदिवासी समाजाचे नसून कोळी समाजाचे आहेत. त्यांचे वडील भगवान आनंद कोळी हे मूळ कोळी समाजाचे आहेत व आईचं नाव कानुबाई भगवान कोळी या भिल समाजाचे आहेत. त्यामुळे मुलाची जात ही वडिलांकडून निश्चित केली जाते, आईकडून नाही. तरी गोपाल भगवान कोळी हे कोळी समाजाचे असूनही त्यांनी आदिवासींच्या सवलती व योजनांचा लाभ घेण्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र घेऊन हल्ली सरपंच पद उपभोगताय. ग्रामपंचायत कोंढावळ सार्वत्रिक निवडणूक 2022च्या मतदार यादीत सरपंच गोपाल भगवान भेल यांच्या आई, वडील, आजोबा, काका, काकी यांच्या नावासमोर त्यांची जात व आडनाव कोळी नमूद करण्यात आले. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जात कोळी असताना गोपाल भगवान भेल यांनी कशाच्या आधारे आडनावात बदल करून भेल आडनाव लावलाय. जिल्हा परिषद शाळा कोंढावळ येथील शाळेच्या दाखल्यावर सुद्धा आडनाव बदललंय. याची सखोल चौकशी करण्यात यावी व सरपंच गोपाल भगवान भेल यांनी खोट्या जातीच्या दाखल्याच्या आधारे व वडिलांचं आडनाव कोळी असताना भेल आडनाव बदल करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली, म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांचा खोटा जातीचा दाखला रद्द करण्यात यावा व सरपंच पद तात्काळ रद्द करून कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार शेनू रामा भेल यांनी केली. चौकशी अहवालावरून नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिताली सेठी या ग्रामपंचायत कोंढावळचे सरपंच गोपाल भगवान कोळी यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे लोकांचं लक्ष लागून आहे.